नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज मी तुमच्यासाठी एक खूप सुंदर असा व्हिडिओ घेऊन आली आहे। मी एक पाऊचचा व्हिडिओ आज मी आणला आहे। पेन्सिलच्या आकाराचा हा पाऊच मी बनवला आहे। हे बघा, खूप सुंदर असं दिसतोय। तुम्ही बघू शकता आतमध्ये भरपूर अशी जागा पण आहे। तुम्ही पेन्सिल वगैरे म्हणा असं काही पण ठेवून तुम्ही मुलांना हा देऊ शकता। उरलेल्या कापडापासून हा बनवलेला पाऊच आहे आणि खूप सोपा आहे आणि एकदम 5 मिनिटात तयार होतो। कसा वाटला? छान आहे ना? चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। आता पाऊच बनवण्यासाठी मी हे 2 पीस घेतलेले आहेत। बघा, हे 2 कापड माझ्याकडे उरले होते, तेच मी घेतलेले आहेत। आता त्याचं माप सांगते मी तुम्हाला। त्याचं माप आहे बघा 11 इंच। बघा, 11 इंच बाय 5 इंच। 11 बाय 5 इंचाचे हे 2 पीस आहेत बरं का। आता वरती मी काळा कलरचं कापड लावलेलं आहे तुकडा। आता इथून येऊन आपण 9 इंचावर मार्किंग करून घेणार आहोत। सॉरी, 8 इंचावर मार्किंग करून घेणार आहोत। आणि ह्या साईडने सुद्धा 8 इंचावर मार्किंग करून घेणार आहोत। आणि आता ह्याचा आहे ना आपण असं मध्य काढून घ्यायचं आहे घडी घालून। कवरच्या बाजूने असं मध्य घ्यायचं आहे आणि त्या बाजूने ह्या साईडला अशी लाईन मारून घ्यायची आहे तिरकी, म्हणजे असा कोणाचा आकार बनवायचा आहे। आणि आता हे आपल्याला कापायचं आहे बरं का। आता तुम्ही असे एकमेकांवर दोन्ही पीस ठेवून सुद्धा कापून घेऊ शकता, म्हणजे दोन्ही एकदम साईड आपल्या बरोबर व्यवस्थित येतील। मग असं एकमेकांवर ठेवायचं आणि हे कापून घ्यायचं। ठीक आहे। बघा, अशा पद्धतीने माझं हे कापून झालेलं आहे। आता आपण इथे 8 इंचाची चेन घेऊन एक चेनीची एक साईड ह्या बाजूला आणि दुसरी साईड त्या पीसला लावणार, शिवून घेणार आहोत। आणि वरनं दाब शिलाई सुद्धा मारायची आहे बरं का चेनीला। बघा, तशी चेन माझी शिवून झालेली आहे। हे बघा, आणि वरनं दाब शिलाई पण मी मारून घेतलेली आहे। फक्त वरचे जे कोण आहेत ते आपण शिवले नाही आहेत। आता हे असं उलट घ्यायचं आहे। उलट करून आहे ना, का हे असे पूर्ण असे तिन्ही बाजू शिवून घ्यायचे आहेत आणि उरलेली चेन कापून घ्यायची आहे। आता हे मी कॉटनचंच कापड वापरल्यामुळे इथे मी पायपिंग करणार नाही आहे। जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही पायपिंग करू शकता। साधारण 2 शिलाई मारा, म्हणजे हे उसवणार नाही। ठीक आहे। बघा, अशा पद्धतीने माझं शिवून झालेलं आहे। आता आपण आपला पाऊच सरळ करूया। खूप सुंदर असा हा पाऊच होतो। हे बघा, मुलांना शाळेत वगैरे पेन्सिल किंवा स्केच पेन वगैरे टाकून देण्यासाठी खूप सुंदर असा हा पाऊच आहे। कसा वाटला पाऊच? मग आवडला ना? बनवायला पण एकदम सोपा आहे। चला तर मग व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।